नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सिमिलॅरिटी आणि सिमिलॅरिटी मधला प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 वरती चर्चा केली। अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर करतोय। जाऊयात पुढे मित्रांनो। आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पुढे जाण्याच्या अगोदर नवीन असाल तर आपला चॅनल आता सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। तर बघा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट, महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजे। जॉमेट्रीचा विषय कसा असतो, जॉमेट्रीमध्ये तुम्हाला डायग्राम, आकृती असते एखादी आणि त्या आकृतीवरून तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे। एवढं जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मॅथमॅटिक्स मधला कुठलाही क्वेश्चन तुम्ही जो चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता। आपण जरा लाईट लावूया सगळ्या, ओके। बघा, तर या ठिकाणी एकंदरीत बघा इथं आता समजून घेऊयात आपण काही गोष्टी की एक थेरम बघा, या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। मी तुम्हाला हे थेरम पूर्ण समजून सांगत नाही बरं का, फक्त या थेरम मधून जी डायग्राम तयार होते, त्या थेरम मधून तयार होणारे डायग्राम आणि त्यावरून तयार होणारा एक फॉर्म्युला जो आहे तो आपण या ठिकाणी बघूयात। कारण डिटेल मध्ये बघायला जितकासा आता आपल्याला वेळ नाही, थेरम वरती आपण नंतर सेपरेटली चर्चा करूयात, परंतु फॉर्म्युला समजून घेणं गरजेचं आहे। बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा फॉर्म्युला तुमच्याकडे काय, समजा जर का अशा प्रकारे एखादी तुमच्याकडे डायग्राम असेल, एक ट्रायंगल असेल ज्याचं नाव असेल ABC असेल, PQR असेल, काही असेल, आणि ही PQ एक लाईन असेल आणि PQ आणि BC एकमेकांना पॅरलल असेल बरं का, PQ आणि BC एकमेकांना पॅरलल असेल तर इथं BPT थेरम होतो। मग इथं BPT थेरम नुसार एक फॉर्म्युला तयार होतो। आता ही जी डायग्राम आली तर या डायग्राम वरून कसा फॉर्म्युला तयार करायचा तर ते आपल्याला समजलं पाहिजे। बघा कसा तयार करायचा सांगतो। ह्या दोन पॅरलल लाईन आणि त्यांच्या समोरचा पॉइंट आहे A, मग A पासून फॉर्म्युला तयार करायचा। A समजा एक डोंगर आहे, त्या डोंगरावर एक मंदिर आहे, तर डोंगरावरून या बाजूला एकदा बघायचं आणि या बाजूला एकदा बघायचं। या बाजूला बघितलं तर AP/PB मिळतो, काय मिळतो, AP/PB मिळतो, आणि पलीकडच्या बाजूला AQ/QC मिळतो, AQ/QC मिळतो। तर एकदम सोपी गोष्ट आहे। अशा प्रकारे ह्या डायग्राम वरून फॉर्म्युला तयार होतो, AP/PB = AQ/QC। हा पार्ट अपॉन हा पार्ट = हा पार्ट अपॉन हा पार्ट, असा फॉर्म्युला तयार होतो। समजा दुसरी एखादी डायग्राम आपल्याकडे समजा अशी आली एखादी, इथं हे दोघं जण पॅरलल दिले, इथं दिलं P दिलं, Q दिलं, R दिलं, A दिलं, B दिलं, काही असेल। मग आता दोन पॅरलल लाईनच्या समोर कुठला पॉइंट आहे, R आहे। मग आता फॉर्म्युला R पासून सुरुवात करायचा। मग एकदा वर बघा, RB/BQ बरोबर, काय झालं, RB/BQ = RA/AP, RA/AP। डायग्राम कशीही विचारली गेली तरी फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे, किंवा जर का एखाद्या वेळेस डायग्राम जर का अशी विचारली, असं दिलं AMTRS, तर इथं काय होईल फॉर्म्युला, या दोन पॅरलल लाईन आहे त्यांच्या समोर आपल्याकडे A पॉइंट आहे, मग AR/RM = AS/ST, अशा प्रकारे फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे। म्हणजे ही जर डायग्राम आली अशा प्रकारे तर फॉर्म्युला कसा तयार होईल आपल्याला समजलं पाहिजे। इथं काय होईल, AR/RM = AS/ST, किंवा एखाद्यानं AS/ST ला आधी लिहिलं नंतर AR/RM ला लिहिलं तरी चालेल। तर एकंदरीत लक्षात घ्या, टोकावरती जो पॉइंट असेल अशा प्रकारे तिथून फॉर्म्युला तयार करायचा आहे। तर BPT थेरम नुसार अशा प्रकारे फॉर्म्युला तयार होतो। यानंतर पुढे बघा, एक कन्व्हर्स ऑफ BPT आहे, या ठिकाणी तो समजून घेणं गरजेचं आहे, कन्व्हर्स ऑफ BPT। आता कन्व्हर्स म्हणजे थोडासा उलटा भाग बघा, एक लक्षात घ्या, कन्व्हर्स म्हणजे नेमका काय विषय। समजा आता आपल्याकडे ट्रायंगल ABC आहे, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये समजा ही एक आहे PQ आहे आपल्याकडं। आता मगाशी काय म्हटलं होतं, BPT थेरम मध्ये काय असतं की बाबा, जर PQ आणि BC दोघं जण जर पॅरलल असतील तर आपल्याकडं काय रेशो मिळतो, AP/PB = AQ/QC, हा रेशो इक्वल मिळणार आहे बाबा। AP/PB = AQ/QC आपल्याला मिळणार आहे। केव्हा मिळणार, जर हे दोघं जण पॅरलल असतील तर, बरोबर। पण कन्व्हर्स काय म्हणतो, कन्व्हर्स म्हणजे उलटा, जर हे दोन रेशो इक्वल असेल तर या दोन लाईन पॅरलल असेल। बघा, इफ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, जर ही एक साइड या दोन साइडला, बरं का, ट्रायंगलचे म्हणजे ट्रायंगलच्या दोन साइडला, PQ जर ट्रायंगलच्या दोन साइडला इक्वल रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल
तर PQ आणि BC पॅरलल असणार. हे आपल्याला प्रूफ करायला विचारलं जातं. एक्झाम्पल आपण एक बघूयात म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही राहणार. बघा समजा इथं 10 आहे, इथं 15 आहे, इथं 8 आहे आणि इथं 12 आहे. तर बाबा PQ आणि BC पॅरलल आहे का हे आपल्याला शोधायला सांगितलं जाईल. मग त्यावेळेस आपण काय करायचं बाबा, रेशो काढायचा. AP/PBचा रेशो काय, AP/PBचा रेशो काय बाबा, AP 10 PB 15, 10/15 कितीच्या टेबलमध्ये येतात, 10 आणि 15 5च्या येतात. 5 2 10, 5 3 15, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ओके. दुसरी गोष्ट आपल्याकडे AQ/QC हा एक रेशो काढू. AQ/QC हा रेशो जर काढला, AQ 8 QC 12, AQ 8 QC 12, मग 8 आणि 12 कितीच्या टेबलमध्ये येतात, 4च्या. 4 2 12, 4 3 4 2 8, 4 3 12. ओके. याला नंबर 2 द्या. आता तुम्ही फ्रॉम 1 आणि 2 जर तुम्ही बघितलं, बघा या ठिकाणी फ्रॉम 1 आणि 2 मरून दोन्ही रेशो इक्वल आहेत. मग इथं तुम्ही लिहू शकता की बाबा फ्रॉम 1 and 2 आपल्याला दिसतंय AP/PB इज इक्वल टू AQ/QC. हे दोन्ही रेशो कसे इक्वल आहेत. मग दोन्ही रेशो इक्वल आहेत, देअरफॉर PQ पॅरलल BC, देअरफॉर PQ पॅरलल BC. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बाबा या दोन रेशो जर काही कॉन्ग्रुएंट असेल, इक्वल असतील दोन्ही रेशो, तर या ठिकाणी आपल्याला या दोन लाईन पॅरलल असतात. तर हा कन्व्हर्स आहे, यावर आधारित सुद्धा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पुढची एक प्रॉपर्टी आपल्याकडे 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. बघा अशा प्रकारे 3 लाईन असतील. ही एक लाईन आहे, ही दुसरी एक लाईन आहे आणि तिसरी लाईन आहे. आणि 3 लाईन जे आहेत ना, एक आहे L, M आणि N, तिन्ही लाईन एकमेकींना पॅरलल आहेत आणि त्या पॅरलल असून 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. एक आहे X, एक आहे Y. ह्या 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. ह्या 3 लाईन पॅरलल आणि ह्या 2 ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. आता इथे समजा A आहे पॉईंट, इथं B आहे, इथं C आहे, इथं P आहे, Q आहे, R आहे. बरं. आणि अजून एक डायग्राम तुम्हाला दाखवतो. एक ट्रॅपेझियम दिला जाईल तुम्हाला, ज्याचं नाव असेल A, B, C आणि D. आणि इथं असेल तुमच्याकडे P असेल आणि Q असेल आणि हे तिघं सुद्धा एकमेकांना पॅरलल असतील. तर अशी जर डायग्राम आली या दोघांपैकी, तर इथं कसं फॉर्म्युला तयार करायचं, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, ही एक प्रॉपर्टी आहे. तर इथं BPT थेरमनुसार फॉर्म्युला तयार होतो. बघा AB/BC एकदम सिंपल आहे. अशी डायग्राम आली तर AB/BC इज इक्वल टू PQ/QR. बरं, PQ/QR अशा प्रकारे फॉर्म्युला तयार करायचा. समजा कधी कधी काय होतं, हे 5 देतील, हे 10 देतील, हे X देतील, हे 8 देतील आणि X ची व्हॅल्यू काढायला सांगितली जाईल. या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर आकडे टाकले की तुमचा आन्सर ऑटोमॅटिकली येणार. फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. डायग्राम अशी आली की फॉर्म्युला तयार होतो AB/BC इज इक्वल टू PQ/QR. तसंच इथं काय फॉर्म्युला तयार होईल, AP/PD इज इक्वल टू BQ/QC. BQ/QC झाला फॉर्म्युला तयार. तर एकदम इझी विषय आहे. फक्त तुम्हाला डायग्राम आणि डायग्रामवरून फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. तेवढा आला की जिंकले तुम्ही. आता पुढे जाऊयात, थोडंसं आपली गाडी जरा पुढे नेऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे, प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टरची एक डायग्राम आहे. बघा इथं मी तुम्हाला 3 डायग्राम काढून दाखवतो. ही एक डायग्राम, त्याच्यानंतर ही दुसरी एक डायग्राम, दुसरा एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यानंतर आपण तिसरा एक ट्रायंगल काढू. 3 ट्रायंगल काढू. तुम्ही म्हणाल तिन्ही ट्रायंगल पण सोपे आहेत. तिघांची नावं देऊ. याला देऊ ABC नाव देऊ. ठीक आहे. याला नाव द्या PQR नाव द्या. याला नाव द्या SRT नाव द्या. चला, अशी नावं दिली. आता तिघांचे बायसेक्टर काढा. हा एक बायसेक्टर, त्याला म्हणा BD. एक बायसेक्टर इकडून काढा, त्याला नाव द्या RC. आणि एक बायसेक्टर मधून काढा, त्याला नाव द्या SM. ठीक आहे. असे बायसेक्टर या ठिकाणी आपण काढले. बरोबर. आता अशा प्रकारची जर डायग्राम तुम्हाला आली, कुठेतरी बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर आहे, तर इथं अँगल बायसेक्टरचा थेरम वापरून आपण या ठिकाणी फॉर्म्युला तयार करू शकतो. मग अशी डायग्राम आली तर कसा फॉर्म्युला तयार करायचा सांगतो. बघा, पहिली गोष्ट, ह्या अँगल बायसेक्टरने कुठल्या अँगलचे 2 पार्ट केलेत, या अँगलचे. आणि त्याचबरोबर त्याच्या समोर एक साईड आहे, तिचे 2 पार्ट झालेले आहेत ACचे. ACचे 2 पार्ट काय झाले, ACचे मग A पासून फॉर्म्युला लिहायला सुरुवात करायची. ACचे 2 पार्ट आहेत AD आणि DC. मग इथं लिहायचं, जे 2 पार्ट झाले ते AD/DC असं लिहिलं. आणि त्याच्यानंतर परत A पासून सुरुवात करायची, AB/BC असा फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं, AD/DC हा एक फॉर्म्युला लिहायचा. AD/DC हा एक रेशो आणि AB/BC. टेन्शन घ्यायचं नाही. कुठल्या साईडचे 2 पार्ट झालेत, ACचे 2 पार्ट झालेले आहेत.
ते कुठले AD अपॉन DC हा रेशो लिहिला. नंतर दुसरा रेशो लिहिताना परत A पासून सुरुवात करायची AB अपॉन BC झालं. आता त्यानंतर इथे बघा, इथे काय करणार, इथे बघा ह्या अँगल बायसेक्टरने कोणाचे दोन पार्ट केलेले आहेत, इथं PQचे. PQचे दोन पार्ट काय म्हणजे P पासून सुरुवात करायचे फॉर्म्युला लिहायला. PQचे दोन पार्ट PC अपॉन CQ, PC अपॉन CQ इज इक्वल टू PR अपॉन RQ, PR अपॉन RQ झाला फॉर्म्युला तयार. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या. आता इथे दोन भाग कोणाचे झालेत, RTचे. RTचे दोन भाग झालेत. मग तुम्ही R पासून सुरुवात करा चला, किंवा T पासून सुरुवात केली तरी चालेल. R पासून सुरुवात केली, RM अपॉन MT, RM अपॉन MT इज इक्वल टू परत R पासून सुरुवात RS अपॉन ST, RS अपॉन ST झालं. एकदम विशेष सिंपल आहे. RM अपॉन MT इज इक्वल टू RS अपॉन ST. तर अशा प्रकारे या डायग्रामवरून फॉर्म्युले आपल्याला क्रिएट करता येऊ शकतात. तर एवढेच फॉर्म्युले. तसं बघायला गेलं तर 10 मिनिटं गेले, पण हे 10 मिनिटं खूप महत्त्वाचे आहे. जी मुलं आत्ता जॉईन झाली त्यांच्यासाठी मी सांगतो की हे 10 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहेत या प्रॅक्टिस सेटसाठी. त्यामुळे माझं मत असं आहे की हे जे 10 मिनिटाचे जो पार्ट आहे या व्हिडिओचा, हा जास्तीत जास्त वेळा बघा, 2-3 वेळा बघा, आणि एकदा त्या डायग्रामवरून फॉर्म्युले कसे करायचे, तयार करायचे, क्रिएट करायचे हे समजून घ्या. हे समजलं ना तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स नीट समजतील, नाहीतर मग ते पुढचे एक्झाम्पल्स आपल्याला समजणार नाही व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये जाऊयात आणि 1.2 मधले आता आपण एक्झाम्पल्स बघू. बघा या ठिकाणी हे बघा, पहिला जो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो काय दिलाय की गिवन बिलो, 1 नंबरचा क्वेश्चन आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. काही ट्रायंगल्स दिलेले आहेत आपल्याला, 3 ट्रायंगल दिलेले आहेत ॲक्च्युली. पहिला ट्रायंगल तुम्हाला इथे दिसतोय आणि त्यांच्या लाईन सेगमेंट यांचे सगळ्यांचे मेजरमेंट दिलेले आहे. आयडेंटिफाय इन विच फिगर इच फिगर रे PM इज द बायसेक्टर ऑफ QPR. मग कुठल्या फिगरमध्ये जो रे काढलेला आहे PM हा बायसेक्टर असणार आहे. बरोबर. आता एक लक्षात घ्या, हा बायसेक्टर असल्यामुळे फॉर्म्युला काय होतो तुम्हाला माहिती आहे, या बायसेक्टरने याचे 2 पार्ट केलेले असतात. मग फॉर्म्युला आपल्याकडे काय होतं, Q पासून सुरुवात होते, QM अपॉन MR इज इक्वल टू परत Q पासून सुरुवात QP अपॉन PR, असा आपला काहीतरी फॉर्म्युला तयार होतो. मग आपण काय करायचं, आपल्याला आता त्यांनी सांगितलंच नाही हा बायसेक्टर आहे की नाही, हे सांगितलं नाही, तो प्रूफ करायचं की बाबा हा बायसेक्टर आहे. मग प्रूफ करण्यासाठी हे 2 रेशो जर इक्वल आले तर समजायचं बायसेक्टर आहे, नाही इक्वल आले तर नाही. मग आपण काय करू, हे रेशो इक्वल दाखवू. पहिला QM अपॉन MR हा रेशो काढू. बघा, अरे एक मिनटं, QM अपॉन MR इथं लिहूयात, QM अपॉन MR हा रेशो काढू. चला, QM 3.5 MR 1.5, 3.5 अपॉन 1.5. आता 3.5 म्हणजे 35, मग इथं लिहा 35, एक पॉईंट पुढे नेऊ आणि इथं 1.5 म्हणजे 15. 35 आणि 15 कितीच्या टेबलमध्ये येतात, 5च्या. मग याला डिवाइड करू, 5 7 जा 35 आणि 5 3 जा 15. नंबर 1 इथपर्यंतच गाडी ही जाईल, याच्या पुढे जाणार नाही. हा एक रेशो आला. दुसरा QP अपॉन PR म्हणजे QP अपॉन PR चा रेशो काढू. QP अपॉन PR चा रेशो काढू. QP किती 7, PR किती 3, 7 अपॉन 3. बघा 7 अपॉन 3, 7 आणि 3 ला काही डिवाइड करू शकत नाही, याला नंबर 2 देऊन टाका. मग आता लक्षात घ्या, QM अपॉन MR चा रेशो 7 अपॉन 3 आला आणि QP अपॉन PR चा रेशो पण 7 अपॉन 3 आला. दोघांचा रेशो इक्वल आहे. मग इथं लिहायचं बाबा फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही रेशो इक्वल आहे. QM अपॉन MR इज इक्वल टू QP अपॉन PR, हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. ओके, मग दोन्ही रेशो इक्वल आहेत, तो देअरफॉर आपण म्हणू शकतो की PM, रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. देअरफॉर हा बायसेक्टर आहे. इथं लिहायचं ब्रॅकेटमध्ये वाटलंच तर बाय अँगल बायसेक्टर थेरम. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, 2 रेशो इक्वल आले तर समजायचं बायसेक्टर आहे, आणि जर 2 रेशो इक्वल नसते आले तर आपण म्हटलं असतं बायसेक्टर नाहीये. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण त्या संदर्भातला. बघा हा एक दुसरा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये चेक करू. आता इथं पण आपल्याला तेच करायचं की बाबा इथं बायसेक्टर आहे की नाही. मग आपल्याला माहिती आहे कोणाचे 2 पार्ट झाले, या साईडचे, कोणाचे RQचे. RQचे 2 भाग कुठले, RM अपॉन MQ, RM अपॉन MQ. आणि दुसरा रेशो काय, R पासून सुरुवात करतो, RP अपॉन PQ, RP अपॉन PQ. हा एक रेशो काढू. हे इथं लिहू नका बरं का, हे मी एक्स्ट्रा मध्ये लिहिलं, याला काय क्वेश्चनला याच्यामध्ये लिहायचं नाही आपलं, हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी, कुठला रेशो काढायचा ते समजण्यासाठी. पहिला RM अपॉन MQ काढू. चला, RM अपॉन MQ चा रेशो,
बघा REM 6 MQ 8 6/8 6 आणि 8 2 च्या टेबलमध्ये येतात. 2 3 जा 6 2 4 जा 8 याला द्या नंबर 1. दुसरा रेशो RP/PQ RP/PQ RP 7 PQ 10 7/10 याला काय डिवाइड करू शकत नाही, याला द्या नंबर 2. दोघांचे रेशो इक्वल आहेत का? नाही आहेत इक्वल. मग लिहायचं बाबा फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 RM/MQ इज नॉट इक्वल टू RP/PQ. दोघे जण इक्वल नाही आहेत रेशो. सो देअरफॉर आपण लिहू शकतो की बाबा रे PM इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल RPQचा हा बायसेक्टर नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करता येऊ शकतं. तर एकदम सिंपल विषय आहे, तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात, आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. तर प्रत्येक क्वेश्चन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बघा पुढचा तिसरा क्वेश्चन बघा या ठिकाणी आपल्याकडे आहे. तिसरा क्वेश्चन आहे आपल्याकडे की बाबा इथं बघा सेम आहे, हेच आपल्याला चेक करायचं आहे की बाबा हा बायसेक्टर आहे की नाही. आता इथं काय करणार आपण QM/MR आपल्याला कुठला रेशो काढायचा आहे? QM/MR बरोबर. हा एक रेशो काढू बरोबर, कारण दोन भाग कोणाचे झालेत? QMचे. QM/MR आणि दुसरा जो आहे QP/PR ओके. हे अशा प्रकारे आपल्याला दोन भाग या ठिकाणी झालेले दिसून येतात. ओके, तर हे दोन रेशो आपण या ठिकाणी काढू. चला QM/MR इज इक्वल टू बघा QM 3.6 आणि हा 4 3.6/4 4 म्हणजे 4.0 असतो. एक पॉईंट पुढं सरकला 36/40 आलं. 36 आणि 40 9च्या टेबलमध्ये 9 4 जा 36 सॉरी 9च्या टेबलमध्ये 40 येत नाही, 36 येतात. पण 36 आणि 40 हे 4च्या टेबलमध्ये येतील. 4 9 जा 36 आणि 4 10 जा म्हणजे 9/10 याला नंबर 1 आपण या ठिकाणी देऊ. दुसरा रेशो QP/PR इथं लिहू QP/PR ओके. QP 9 PR 10 9/10 ओके. 9/10 आला नंबर 2. मग इथं आपल्याला लिहायचं आहे फ्रॉम 1 and 2 याच्यावरून दोघांचे रेशो सारखे दिसतात. QM/MR इज इक्वल टू QP/PR दोन्ही रेशो इक्वल आहे. सो देअरफॉर आपण म्हणू शकतो की बाबा PM जो आहे तो बायसेक्टर आहे. देअरफॉर रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल कुठला बाबा? तो ऑफ अँगल QPR ओके. QPRचा बाबा तो बायसेक्टर आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. सिंपल आहे. म्हणजे हा झाला पहिला क्वेश्चन. आता दुसऱ्या क्वेश्चनकडे आपण वळूयात. दुसरा जो आहे कन्व्हर्स ऑफ BPT वरचा आहे. बघा दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आता आपण नीट व्हॅल्यू बघूयात काय काय दिले आपल्याला. बघा याच्यात काय दिले मला बघा. इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15 बाबा. हा जो PM आहे तो 15 आहे. PQ इज इक्वल टू 25 PQ जो आहे तो 25 आहे. PQ म्हणजे हा पूर्णपणे जो PQ आपल्याला दिलाय हा 25 दिलाय बरं का. हा जो PQ आहे तो 25 ओके. हा बघा एवढा मोठा PQ 25. आणि दुसरी गोष्ट आपल्याला दिलाय PR जो आहे तो आपल्याकडे 20 आहे. बघा हा जो PR आहे टोटली तो आपल्याला दिलेला आहे 20 ओके. आणि दुसरी गोष्ट आपल्याला आणखी काय दिलेलं आहे या ठिकाणी NR 8 दिलाय. NR म्हणजे हा पार्ट 8 दिलाय ओके. तर आपल्याला सांगितलं स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड PQ. ही जी NM आहे ती या PQ ला पॅरलल आहे का ते आपल्याला दाखवायचं आहे की नाही ओके. त्याच्यासाठी आपल्याला बघा ना PN आणि NR पाहिजे. आता मला सांगा संपूर्ण PR 8 आहे. आता PN मला काढायचे बरं का. PN आपल्याला काय करायचे? फाइंड करायचे. PR पूर्ण टोटली 20 आहे आणि ही NR 8 आहे. मग 20 मधून 8 गेला तर हा किती राहिला बाबा? तुमच्याकडे 12 राहिला. म्हणजे तुमच्याकडं PN किती? 12 असणार, कारण 12 + 8 20. मग ते लिहिताना तुम्ही असं लिहाल की बाबा PR - NR. PR किती? 20 - 8 इज इक्वल टू 12 आलं. ठीक आहे. आता इथे बघा संपूर्ण PQ तुमच्याकडे 25 आहे आणि PM 15 आहे. मग या 25 मधून 15 गेले, हा किती राहिला? MQ 10. 15 + 10 25. फक्त लिहिताना आपल्याला MQ लिहायचं आहे की बाबा MQ इज इक्वल टू PQ - PM. PQ 25 PM किती? 15. आन्सर आलं 10. चला या सगळ्या गोष्टी आल्या.
आता आपण काय करू, क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आता हे दोघं जण पॅरलल आहेत की नाही ते चेक करू. त्यासाठी हे दोन रेशो PN/NR बरं का, हा जो रेशो आहे PN/NR चा रेशो काढू आणि दुसरा रेशो जो आहे PM/MQ चा. दुसरा कोणाचा, PM/MQ चा. हे दोन रेशो इक्वल आले तर ह्या दोन लाईन पॅरलल असतील कन्व्हर्स ऑफ BPT नुसार, आणि इक्वल नाही आल्या तर ह्या दोन लाईन पॅरलल नसतील. आता पहिली गोष्ट बघूयात, PN/NR, PN 12 NR 8. तर 12/8, 4 3 जा 12, 4 2 जा 8, इक्वेशन नंबर 1 आलं. PM/MQ, PM 15, MQ 10, 15/10. 15 आणि 10 कितीच्या टेबलमध्ये येतात, 5 च्या टेबलमध्ये येतात. 5 3 जा 15, 5 2 जा 10, याला नंबर द्या 2. आता बघा, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 मला सांगा दोन्ही रेशो कसे इक्वल आहेत. सो देअरफॉर PN/NR इज इक्वल टू PM/MQ. ओके, दोन्ही रेशो कसे झाले, इक्वल झाले. सो देअरफॉर मग आपण म्हणू शकतो की NM पॅरलल RQ. ओके, देअरफॉर आपण म्हणू शकतो की लाईन NM पॅरलल साइड, कुठली साइड ही, RQ म्हणा किंवा त्याला QR म्हणा, काही म्हणा, RQ का, बाय कन्व्हर्स ऑफ BPT, कन्व्हर्स ऑफ BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर एकदम सिंपल आहे मित्रांनो, याच्यात काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं असेल या म्हणजे प्रॅक्टिस सेटच्या अगोदर आपण काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले, इम्पॉर्टंट थेरम, इम्पॉर्टंट कन्सेप्ट घेतल्या होत्या. तर त्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी. तर त्या कन्सेप्ट आपल्याला नीट समजल्या पाहिजे. त्या कन्सेप्ट जर नाही समजल्या तर हे एक्झाम्पल समजणार नाही. त्यामुळे जे आत्ता जॉईन झालेत मुलं त्यांनी कन्सेप्ट अगोदर नीट बघा, व्हिडिओला थोडंसं मागं घेऊन. ठीक आहे, पहिल्यापासून बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो एकदम सिंपल आहे. बघा, क्वेश्चन नंबर 3, हा 2 नंतर हा क्वेश्चन नंबर आपल्याकडे 3 आहे. आता 3rd नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा या ठिकाणी काय दिले आपल्याला. ही जर अशी डायग्राम आली तर मगाशी तुम्हाला म्हटलं अशा प्रकारे दोन डोळे दिसले, हे दोन डोळे दिसले तर इथं कुठलं थेरम असतं, अँगल बायसेक्टर थेरम. तर अँगल बायसेक्टर थेरमनुसार आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करताना डिटेलमध्ये लिहू की बाबा इन ट्रायंगल, बघा MNP या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिले की बाबा NQ जो आहे, NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल MNP म्हणजे नुसता MN लिहिला तरी चालेल, बरोबर ना. हा अँगल बायसेक्टर आहे, इज बायसेक्टर आहे. मग तो बायसेक्टर आहे म्हणून देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, कुठला थेरम, अँगल बायसेक्टर थेरम. ओके, किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता या प्रॉपर्टीनुसार फॉर्म्युला कसा तयार करायचा मागाशी सांगितलं. याच्यामध्ये 1 2 3 व्हॅल्यू दिल्यात, चौथी व्हॅल्यू काढायची. आता फॉर्म्युला तयार करताना काय करायचं, ह्या अँगल बायसेक्टरने, हा जो आपला अँगल बायसेक्टर आहे याने कुठल्या साइडचे 2 पार्ट केले ते अँगल बायसेक्टरने, तर या MP चे 2 पार्ट केलेत. मग M पासून फॉर्म्युला लिहायला सुरुवात करायची. काय 2 पार्ट आहे, MQ/QP, बरोबर का, MQ/QP हा पार्ट लिहिला इज इक्वल टू. आता दुसऱ्या 2 साइडचा रेशो, आता दुसऱ्या साइडचा रेशो लिहिताना M पासूनच सुरुवात करायची, MN/NP असं सरळ यायचं. काय, MN/NP. मगाशी आपण बघितलं कसे हे फॉर्म्युले तयार होतात. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या आहेत. बरं, आता MQ किती बाबा, आता हे रफ करतो म्हणजे आपल्याला दिसेल व्यवस्थित सगळ्या व्हॅल्यू. बघा MQ 2.5 आहे, बरं बाबा 2.5 डिवायडेड बाय QP आपल्याला काढायचे, MN 5 NP 7, मग इथं लिहा 5/7 क्रॉस मल्टिप्लिकेशन QP इंटू 5 QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7. ठीक आहे, आता QP आपल्या जाग्यावर, 2.5 इंटू 7 आपल्या जाग्यावर, हा 5 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय 5 ने 2.5 ला डिवाइड केलं, 5 5 25 येतात ना, मग 2.5 ला डिवाइड केलं की 0 पॉईंट आपल्याकडे काय येणार, 5 येणार इंटू 7, कारण पॉईंट आहे ना 1 म्हणून 0.5 इंटू 7.
सो देअरफॉर QP इज इक्वल टू 7 5 35, एक पॉईंट आहे म्हणून 3.5 आपल्याकडे आन्सर आलं. तर बाकी कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट, एक फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे आणि आन्सर नीट आलं पाहिजे. या दोन गोष्टी, डायग्राम आणि डायग्रामवरून फॉर्म्युला आपल्याला तयार करता आला पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर लिहिताना काही पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे या डायग्राममध्ये काय दिलंय की बाबा NQ इज बायसेक्टर. मग हा पार्ट लई महत्त्वाचा आहे. आपण जो लिहितो ना की बाबा हे दिलंय की बाबा हा बायसेक्टर आहे, ओके, अँगलचा, ते लिहिणं गरजेचं आहे. मग तो बायसेक्टर असल्यामुळे कुठली प्रॉपर्टी इथं वापरायची, कुठला थेरम वापरायचा, BPT थेरम वापरायचा, अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा, 3 पॅरलल लाईनचा थेरम वापरायचा. जो काही थेरम प्रॉपर्टी वापरू त्या प्रॉपर्टीचं नाव आलं पाहिजे. नाही आलं तर कदाचित मार्क तुमचे जाऊ शकतात. हे प्रॉपर्टीचं नाव वापरल्यानंतर फॉर्म्युला, मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, नंतर आन्सर काढायचं. अशा काही स्टेप्स आहेत. तर या स्टेपमध्ये आपलं गेलं पाहिजे. पहिली स्टेप जे दिलंय ते लिहिणं. तर आपण पुढचं एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा सेम, आता हे थोडंसं वेगळं आहे क्वेश्चन. इथं काय दिलंय बाबा आपल्याला, बघा या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे की बाबा मेजर ऑफ सम अँगल्स इन फिगर आर गिवन बिलो. चला इथं अँगलचं मेजर दिले आहे. तर प्रूव्ह दॅट, आपल्याला हे प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करायचं? AP/PB इज इक्वल टू AQ/QC. बघा AP/PB इज इक्वल टू AQ/QC हा तर BPT थेरमचा फॉर्म्युला आहे ना बाबा. कुठला फॉर्म्युला आहे? BPT थेरमनुसारच आपण लिहितो ना असं, AP/PB इज इक्वल टू AQ/QC असं आपण लिहितो. चला आपल्याला इथं प्रूफ करायचं, समजा आपण ते प्रूफ करू. पण असं जे आपण लिहितो ते केव्हा लिहितो? ज्यावेळेस PQ आणि BC पॅरलल असतील तेव्हा. पण इथं कुठे दिलंय का बाबा हे दोघं जण पॅरलल आहे का? नाही दिलं. इथं कुठंच दिलं नाही की बाबा इथं PQ आणि BC पॅरलल आहे. आणि असा जो फॉर्म्युला आहे, आपण ज्यावेळेस हे दोघं जण पॅरलल असू तेव्हाच हा फॉर्म्युला लिहितो. मग पहिली गोष्ट या दोघांना पॅरलल दाखवणं गरजेचं आहे. मग या दोघांना पॅरलल कसं दाखवायचं ते आपण बघू. पॅरलल दाखवून नंतर बाकीच्या गोष्टी बघूयात आपण. बघा इथं आपल्याला काय दिलंय, पहिली गोष्ट अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, ओके. आता हे दोन अँगल जर का कॉन्ग्रुएंट असतील या दोन लाईनिंगवरती, तर हे दोन अँगल जे आहेत आपण बघायला गेलं तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर का कॉन्ग्रुएंट असतील तर या दोन सेगमेंट जे आहेत त्या काय झाल्या? पॅरलल झाल्या. सो देअरफॉर आपण या ठिकाणी लिहू शकतो. इथं वाटलं असतं या गिवन, याच्या समोर वाटलं असतं तुम्ही लिहू शकता गिवन. बाबा हे आपल्याला माहिती आहे, डायग्राममध्ये दिसतंय, डायग्राममध्ये दिलेलं आहे आपल्याला, गिवन दिलंय. देअरफॉर आपण लिहू शकतो की बाबा PQ, देअरफॉर PQ पॅरलल BC, ओके. कुठला थेरम बाबा? करस्पॉन्डिंग अँगल थेरम आपण लिहा, करस्पॉन्डिंग अँगल थेरम, ठीक आहे, असं लिहिलं. चला बाबा झालं. मग आता आपण म्हणू की बाबा इन ट्रायंगल, बरं का, आता म्हणा इन ट्रायंगल ABC याच्यामध्ये आपल्याला काय बाबा, सेग PQ पॅरलल साइड BC. PQ आणि BC जर का पॅरलल आहे, सो देअरफॉर बाय BPT थेरम, देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, या थेरमनुसार आपण लिहू शकतो की बाबा AP/PB इज इक्वल टू AQ/QC. AP/PB इज इक्वल टू AQ/QC असं या ठिकाणी लिहू शकतो. आणि हे आपलं झालेलं आहे प्रूफ, AP/PB इज इक्वल टू AQ/QC. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन 4 नंबरचा आहे, सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे, जास्त काय हार्ड नाही आहे, जास्त काय टेन्शन नाही आहे, ठीक आहे. पुढचे क्वेश्चन बघू. बघा जास्तीत जास्त क्वेश्चन आज आपण बघण्याचा प्रयत्न करू. आता ही डायग्राम बघा, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ही प्रॉपर्टी आहे. ही मगाशी या प्रकारची डायग्राम आपण बघितली होती. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल PQ पॅरलल DC, बरं का. आता बघा इथं काय दिलंय की बाबा साइड AB पॅरलल PQ पॅरलल DC, बरं का. तिघी जणी एकमेकांना पॅरलल आहेत, बरं का. AB PQ आणि DC एकमेकांना पॅरलल आहे. मग पॅरलल असल्यामुळे इथं कुठली प्रॉपर्टी? पहिली गोष्ट जे मला दिलंय ते मी लिहिलं, बाबा हे तिघ जण एकमेकांना पॅरलल आहे. मग देअरफॉर कुठली प्रॉपर्टी? बाय 3 पॅरलल लाईन, बाय प्रॉपर्टी ऑफ लिहू आपण, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन, 3 पॅरलल lines and their ट्रान्सव्हर्सल या प्रॉपर्टीनुसार
काय फॉर्म्युला तयार होणार, AP अपॉन PD, फॉर्म्युला लिहून घ्या, AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. BQ अपॉन QC झाला ना, फॉर्म्युला लिहिला की तुमचा झालं, अर्ध काम झालं. फॉर्म्युला लिहिल्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या. बघा फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे, फॉर्म्युला क्रिएट करता आला पाहिजे, जास्त काय टेन्शन नाही. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC, हा पार्ट अपॉन हा पार्ट इज इक्वल टू हा पार्ट अपॉन हा पार्ट, विषय संपला. आता याच्यात व्हॅल्यू टाकू. AP काय बाबा आपल्याकडे 15 आहे, डिवायडेड बाय PD किती आहे 12 आहे, BQ किती आहे, कुठे गेला BQ आपल्याला काढायचा आहे, आणि QC आपल्याला दिलाय 14. ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या त्या टाकल्या. BQ इंटू 12 BQ, 14 इंटू 15 करा, काय येतं बाबा 14 इंटू 15 बघा. आता 12 BQ इज इक्वल टू 14 इंटू 15, 15 4 जा बघा, 15 इंटू 40 करा, 14 करा, 15 4 जा 60, इथं आले 6, 0 घेतले 6 आले, 15 1 जा 15 आणि 6 किती 21 आले, 15 1 जा 15 प्लस 6 21, म्हणून 210. सो BQ इज इक्वल टू 210, 12 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय. आता 212ला 10ला सॉरी 210ला 12ने डिवाइड करा, 12 1 जा 12, 21 मधून 12 गेले, आपल्याकडे किती राहिले 9 राहिले, वरून घेतला 0. त्याच्यानंतर 12 7 जा 84, ओके, 90 मधून 84 गेले 6, इथं 0 घेतला, इथं पॉईंट घेतला, आणि 12 5 जा आपल्याकडे आले 60. म्हणजे माझ्याकडे BQ इज इक्वल टू काय आलं 17.5 आलं, हे झालं माझं आन्सर. तर एकदम इझी आहे. आपल्याला फक्त डायग्रामवरून फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. डायग्राममधून फॉर्म्युला तयार करता आला की तुमचं आन्सर आलं. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण बघू. इथं परत आला, हा परत ही डायग्राम आली बघा. आत्ताच आपण या प्रकारचे डायग्राम आपण बघितली होती, BPT थेरम. आता मी तुम्हाला इथं सांगतो, इथं फक्त सांगतो डिटेलमध्ये उत्तर कसं लिहायचं. या कन्सेप्टवर आधारित बरेचसे प्रश्न आहेत. मी प्रत्येक ठिकाणी डिटेलमध्ये सांगायला गेलो की आपला वेळ जाईल, पण इथं सांगतो डिटेलमध्ये. पहिलं आपल्याला काय लिहायचं की बाबा याच्यामध्ये काय दिलंय की हा अँगल बायसेक्टर आहे. मग इथं लिहायचं की बाबा इन ट्रायंगल, त्या ट्रायंगलचं नाव काय MNP. याच्यामध्ये कोण आहे बाबा बायसेक्टर, NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. ओके, Nचा तो बायसेक्टर आहे. मग देअरफॉर पाय बाबा काय दिलंय ते लिहिलं बाबा, हा त्याचा बायसेक्टर आहे ते लिहिलं. ते लिहिल्यानंतर इथं कुठली प्रॉपर्टी, कुठला थेरम, कुठली कन्सेप्ट वापरणार, तर इथं आपण वापरणार अँगल बायसेक्टर. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, ओके, थेरम किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नाव लिहिलं, मग त्यानुसार फॉर्म्युला कसा तयार करायचा. या अँगल बायसेक्टरने कोणाचे 2 पार्ट केलेले आहे, MPचे. मग M पासून सुरुवात करा फॉर्म्युला लिहायला. काय MQ अपॉन QP, ज्या साईडचे 2 भाग झाले ते त्याचा रेशो लिहा, MQ अपॉन QP, आणि इज इक्वल टू परत M पासून उरलेल्या 2 साईड कुठल्या, MN अपॉन NP. MN अपॉन NP. मी तुम्हाला ऑलरेडी हा फॉर्म्युला कसा तयार करायचा हे खूप वेळा सांगितलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाका, आन्सर आलं. MQ 14, QP काढायचं आहे, 14 अपॉन QP काढायचं आहे. MN किती 25 आणि ही किती 40. मग इथं लिहा 25 अपॉन 40. आता एक काम करा, 14 अपॉन QP, 25 आणि 14 कितीच्या टेबलमध्ये येतात 5च्या. 5 5 जा 25, 5 8 जा आपल्याकडे 40 आले. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, QP इंटू 5 5 QP, आणि 14 8 जा किती बाबा आपल्याकडे आले बघा 14 इंटू 8, 8 4 जा 32, इथं आले 3, 8 1 जा 8, 9 10 11 112 आले, इथं आले 112. आपल्याला QP काढायचे. QP आपल्या जागेवर 112, आपल्या जागेवर हे 5 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय झाले, डिवायडेड बाय 5. सो देअरफॉर आपण इथं लिहू शकतो 5 ने डिवाइड करू 112ला. 5 2 जा 10, 11 मधून 10 गेले 1, वरून आला 2, 5 2 जा 10, 12 मधून 10 गेले आपल्याकडे किती आले 2 आले, बरोबर. मग आपल्याकडे एक पॉईंट घेतला, एक 0 घेतला, आणि 5 4 जा 20. मग QP इज इक्वल टू आपल्याकडे किती आले बाबा 22.4. आपल्याकडे हे झालं या ठिकाणी QP इज इक्वल टू 22.4. एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला झालेला आहे सोडून. या कन्सेप्टवर खूप जास्त प्रश्न या प्रॅक्टिस सेटमध्ये विचारलेत. आता इथे बघा, आता इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगत, आन्सर काढून दाखवतो फॉर्म्युला वापरून. इथं काय वापरणार बघा, 3 साईड पॅरलल, इथे दिले AB पॅरलल, CD पॅरलल, FE.
देन फाइंड एक्स अँड एई, म्हणजे हा एक्स काढा आणि ही एई काढा. ठीक आहे, काढूयात आपण. फॉर्म्युला कसा तयार करणार, ह्या तीन साईड एकमेकींना पॅरलल आहेत. मग इथं लिहायचं साईड ए बी पॅरलल सी डी पॅरलल ई एफ, देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, तसं लिहायचं. आणि मग फॉर्म्युला लिहायचा AC अपॉन CE, AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF, BD अपॉन DF. झालं. आता याच्यात व्हॅल्यू टाका. AC किती 12 अपॉन CE किती x आहे, बरोबर. BD 8 अपॉन DF किती बाबा 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x इंटू 8 8x इज इक्वल टू 12 4 जा 48, सॉरी 32, नाही हा 48, 12 4 जा 34, 12 चौक 48. x आपल्या जागेवर, 48 आपल्या जागेवर, हा 8 मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय x इज इक्वल टू 8 6 जा 48, x इज इक्वल टू किती आला बाबा 6. चला x ची व्हॅल्यू काढली. आता AE काढायचे बघा, ही AE काढायचे. सो AE काढण्यासाठी AE म्हणजे काय 12 प्लस x असणार, म्हणजे AC प्लस CE, AC प्लस CE. AC काय आहे 12 आहे, प्लस CE काय बाबा x आहे, 12 प्लस x. आता 12 प्लस x ची व्हॅल्यू काय बाबा 6 आहे. 12 प्लस 6 किती झाले 18, म्हणजे AE इज इक्वल टू झालं 18. झालं. x 6 आणि AE 18 झालं. एकदम सिंपल आहे, सोपा प्रश्न आहे. तुमच्या लक्षात आला असेल. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी काही सेकंदासाठी बाजूला होत असतो, त्यावेळेस तुम्ही पटकन व्हिडिओला पॉज करून स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, किंवा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा असेल तर लिहू शकता. आता इथे बघा ना, परत किती वेळा आला आहे हा क्वेश्चन. ही डायग्राम आली की बाबा अँगल बायसेक्टर थेरम. इथं काय दिलंय, इन ट्रायंगल एलिमेंट रे एमटी इज बायसेक्टर ऑफ एलिमेंट. हा एमटी काय बाबा, रे एमटी बायसेक्टर आहे. मग इथं पहिलं लिहायचं इन ट्रायंगल एलिमेंट, हे वाक्य जसं तसं लिहा इथपर्यंतचं, की बाबा इन ट्रायंगल एलिमेंट रे एमटी इज बायसेक्टर ऑफ एलिमेंट अँगल एलिमेंट, सो देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरमनुसार आपला फॉर्म्युला कसा, ह्या ज्या अँगल बायसेक्टरने कुठल्या साईडचे दोन पार्ट केलेत, या LNचे दोन पार्ट केलेत, मग त्यांचा रेशो लिहा LT अपॉन TN, बाबा LT अपॉन TN लिहिला रेशो, इज इक्वल टू उरलेल्या दोन साईड काय L पासूनच सुरुवात करायची. इथं L पासून सुरुवात केली ना LT अपॉन TN, तर दुसरा रेशो लिहिताना L पासूनच सुरुवात करायची LM अपॉन MN इज इक्वल टू LM अपॉन MN. ठीक आहे. LT काय बाबा, LT मला दिली नाही, LTच काढायचे. TN किती 8 आहे, LM 6 आहे, MN 10 आहे, म्हणजे 6 अपॉन 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन LT इंटू 10 10 LT, 8 6 जा 48, LT आपल्या जाग्यावर 48 आपल्या जाग्यावर, बरोबर. 10 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 10. सो देअरफॉर LT इज इक्वल टू, जर 48ला 10ने डिवाइड केला तर एक पॉईंट अलीकडे सरकेल, म्हणजे 4.8 आपल्याकडे आन्सर येईल. म्हणजे इथं झालं आपलं आन्सर आलं LT इज इक्वल टू 4.8. एकदम इझी क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाही आहे. आता पुढे जाऊयात आपण. 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे आपण वळूयात. बघा 9 नंबरचा क्वेश्चन पण सेम आहे मित्रांनो. तसं बघायला गेलं तर या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की अँगल बायसेक्टरचाच थेरम वापरायचा आहे, आणि इथं एक्सची व्हॅल्यू काढायची. एवढा सगळा जुगाड दिला आणि एक्सची व्हॅल्यू काढायची, पण टेन्शन घ्यायचं नाही. x+5 दिलं आहे AD, x+2 दिलेला आहे, x दिला आहे, x+5 इथं परत दिला, x-2 आहे, x+5 आहे, x+2 आहे, x+5 आहे आणि x आहे, अशा काही व्हॅल्यू दिल्यात. पण टेन्शन घ्यायचं नाही. आपलं काय टार्गेट, पहिली गोष्ट म्हणजे डायग्रामवरून फॉर्म्युला तयार करायचा, आणि नंतर ज्या ज्या काय व्हॅल्यू दिल्यात त्या टाकायच्या. नुसत्या व्हॅल्यू जरी टाकल्या तरी एखादा अर्धा मार्क आपल्या खात्यात जमा होऊ शकतो. ओके. आता बघा या ठिकाणी आपण फॉर्म्युला कसा तयार करणार. इथं BD जो आहे ना, त्या BDने कोणाचे दोन पार्ट केलेत, ACचे. मग ते दोन पार्ट काय बाबा, AD अपॉन DC इज इक्वल टू, परत A पासून सुरुवात करणार आणि कुठले दोन साईड लिहिणार, AB अपॉन BC, AB अपॉन BC. हा फॉर्म्युला लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे, फॉर्म्युला चुकला नाही पाहिजे. ओके. डायग्रामवरून फॉर्म्युला. पण याच्या अगोदर आपल्याला काय लिहायचं आहे की बाबा BD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC, देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम असं लिहायचं, आणि मग फॉर्म्युला लिहायचा. मगापासून तुम्हाला तेच सांगतो आपण. आता AD किती आहे बाबा, AD आहे x-2, लिहून टाका x-2, डिवायडेड बाय DC काय आहे x+2 लिहून टाका, इज इक्वल टू AB काय आहे x आहे, x लिहून टाका, आणि आपण BC काय आहे x+5 आहे, x+5 लिहून टाका. आता काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे बरं का. x-2 इंटू x+5, x-2 इंटू x+5. चला लिहिलं, इज इक्वल टू
एक्स इंटू एक्स प्लस टू, एक्स इंटू एक्स प्लस टू. चला आता काय करा, या एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग काय करायचं, एक्स मायनस टूने एक्स प्लस 5ला मल्टिप्लाय करताना पहिलं एक्सने मल्टिप्लाय करा एक्स प्लस 5ला, आणि नंतर -2 आहे, -2ने मल्टिप्लाय करा एक्स प्लस 5ला. ओके, यातल्या एक्सने पहिले एक्स प्लस 5ला मल्टिप्लाय करायचं, नंतर -2ने मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल, एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 2x झालं. आता इथं एक्सने एक्स प्लस 5ला मल्टिप्लाय करायचं, एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5 5x, -2 इंटू एक्स -2x, मायनस प्लस मायनस झालं, 2 5 जा 10 झाले, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x. या दोघांमध्ये जर विचार केला तर एक्स स्क्वेअर कट होईल. ओके, सेम आहे त्याच्यामुळे तो कट झाला. आता काय होईल बाबा, 5x मधून 2x गेले, किती राहिले, 5 - 2 3x झाले, -10 इज इक्वल टू 2x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचे, सगळे एक्स एका बाजूला घेऊ, नंबर दुसऱ्या बाजूला टाकू. 3x आपल्या बाजूला, 2x प्लस इकडे आले -2x, -10 पलीकडे गेले +10, 3x - 2x ओनली x इज इक्वल टू 10 आपल्या जागेवर, सो x इज इक्वल टू 10. एकदम सिंपल. अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपला सॉल्व्ह होऊ शकतो. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल 10. ठीक आहे, आता 9th नंतर 10 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं, फक्त आणि फक्त आपल्याला हे बॉक्स जे आहे ते फिल करायचे. बघा एकदम सिंपल आहे. इन द फिगर x is any point in the interior of the triangle. x हा या ट्रायंगलच्या आतमधला एक पॉइंट आहे. त्याच्यामध्ये दिलंय की x is joined to vertex of triangle. x जो आहे ना तो सगळ्या ट्रायंगलच्या वर्टेक्सला जॉईंट करतोय, आणि PQ पॅरलल DE इथं दिलंय, PQ आणि DE एकमेकांना पॅरलल आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला QR पॅरलल EF आहे, QR आणि EF एकमेकांना पॅरलल आहे. देन fill in the blanks to prove that PR parallel DF. तर ही PR आणि DF पॅरलल दाखवण्यासाठी आपल्याला हे बॉक्स कंप्लीट करायचे आहेत. तर बघा या ठिकाणी पहिली गोष्ट, इन ट्रायंगल XDE. आता हा जो ट्रायंगल XD आहे, DE आहे, त्याचा विचार करूयात. कुठे बाबा, X इथं, D इथं आणि E इथं. याच्यामध्ये बघा ना, हे दोघं जण पॅरलल आहेत एकमेकांना. हे पॅरलल आहे म्हणजे इथं BPT थेरम होऊ शकतो, बरोबर ना. पॅरलल तर BPT थेरम कसा, XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. बरोबर, बघा इथं आहे XP अपॉन PD आलं पाहिजे, मग इथं काय दिलं पाहिजे आपण, PD, आणि XQ अपॉन QE आलं पाहिजे, XQ अपॉन QE आलं पाहिजे. झालं, चला एवढा भाग झाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि इथं काय लिहिणार आपण, गिवन. ओके, गिवन आपल्याला दिले. आता पुढे दुसरा ट्रायंगल XEF. आता या ट्रायंगलला आपण चला रफ करू, तुझं याचं काम झालं म्हणा. आता दुसरा कोण आहे बाबा, XEF हा ट्रायंगल. याच्यामध्ये या दोन लाईन पॅरलल आहे. मग इथं काय येणार फॉर्म्युला, XQ अपॉन QE आणि XR अपॉन RF. ठीक आहे, मग आपण लिहू चला, XR अपॉन RF अगोदर लिहू वाटलंच तर, आणि नंतर लिहू XQ अपॉन QE. लक्षात आलं. बघा काय फॉर्म्युला, XR अपॉन RF इज इक्वल टू XQ अपॉन QE. झाला, हा लिहिला फॉर्म्युला. इथं काय लिहा बाबा, गिवन, आणि इथं हेच लिहा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, ते लिहून टाका, जे वर आहे तेच लिहा. पुढे बघा, आता ऑब्झर्वेशन करा फ्रॉम 1 आणि 2. 1 आणि 2चं ऑब्झर्वेशन केलं तर बघा, XQ अपॉन QE हा जो पार्ट आहे, XQ अपॉन QE राईट हँड साईड इक्वल आहे. मग आता ही जर राईट हँड साईड इक्वल असेल, XQ अपॉन QE, XQ अपॉन QE, तर लेफ्ट हँड साईड ही XP अपॉन PD आणि XR अपॉन RF इक्वल असणार आहे. म्हणून इथं लिहू आपण XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. ठीक आहे, काय लिहिलं, XP अपॉन PD इथं लिहिलं इज इक्वल टू XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन रेशो इक्वल आले. कुठले बघा, इथं हा रेशो आणि हा रेशो. हे बघा XP अपॉन PD, बघा कुठला रेशो, XP अपॉन PD हा रेशो, आणि XR अपॉन RF बघा XR अपॉन RF हा रेशो इक्वल आहे. हे दोन रेशो इक्वल, तर ह्या दोन लाईन काय झाल्या, पॅरलल झाल्या. आणि मग देअरफॉर लिहिले की बाबा PR पॅरलल DE. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा PR आणि DE DF आहे एकमेकांना
पॅरलल आहे. ॲक्च्युली DF पाहिजे इथं, चुकून DE झालं, आय थिंक इथं DF पाहिजे आपल्याला. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. बघा इथं DF आहे आणि इथं चुकून प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे पुढचा, एकदम सर्वात लास्ट क्वेश्चन, तो आता या ठिकाणी आपण बघूयात. बघा लास्टचा क्वेश्चन आहे आपल्याकडं. आता हा पटकन आपण बघून घेऊ म्हणजे आपलं काम झालं. बघा इन ट्रायंगल ABC, एक ट्रायंगल आहे ज्याचं नाव आपल्याकडे ABC आहे. हा आपल्याकडे असा ABC आहे, त्याला नाव द्या A, B आणि C. ओके, याच्यामध्ये लिहिले BD बायसेक्ट ABC. आता BD जो आहे ना तो ABCला बायसेक्ट करतोय बरं का. आणि दुसरी गोष्ट आहे अँड CE बायसेक्ट ACB. आता एक CE जो आहे तो ACBला बायसेक्ट करतोय अशा प्रकारे. हा इथे एक बायसेक्ट करतोय. ठीक आहे, म्हणजे इथे अँगल बायसेक्टरचा थेरम आपण वापरू शकतो. तर हे बायसेक्ट करतात बरं का. हा झाला BD बायसेक्टर आणि हा CE बायसेक्टर. आता आपल्याला काय विचारलं या ठिकाणी, इफ सेग AB इज इक्वल टू AC, म्हणजे AB आणि AC इक्वल आहे. चला आपण गिवनमध्ये काय लिहू, चला या ठिकाणी गिवनमध्ये लिहू. चला गिवनमध्ये लिहू. गिवनमध्ये पहिलं लिहून घेऊ कोण कोणाचा बायसेक्टर आहे. पहिली गोष्ट आपण लिहू शकतो BD बायसेक्ट इज बायसेक्ट, BD इज बायसेक्टर ऑफ अँगल B. BD हा अँगल B चा बायसेक्टर आहे. गिवनमध्ये काय लिहायचं, पहिली गोष्ट आता हे आपल्याला प्रूफ करायचं. काय प्रूफ करायचं इथं की प्रूव्ह दॅट ED पॅरलल BC. ED आणि BC एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे ED आणि ही BC एकमेकांना पॅरलल आहे हे प्रूफ करायचं आहे. मग त्याच्या अगोदर आपण गिवन लिहू. गिवन म्हणजे जे डायग्राममध्ये दिसते ते काय दिसते बाबा, BD इज बायसेक्टर ऑफ अँगल B. आणि दुसरी गोष्ट CE इज बायसेक्टर ऑफ अँगल C. आणि तिसरा एक मुद्दा दिलाय की सेग AB कॉन्ग्रुएंट AC. सेग AB कॉन्ग्रुएंट AC, सेग AB कॉन्ग्रुएंट सेग AC. ठीक आहे, हे दिलेलं आहे. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं, त्याला टू प्रूफ मध्ये लिहायचं. टू प्रूफ मध्ये आपल्याला लिहायचं. काय प्रूफ करायचं बाबा की ED पॅरलल BC, ED पॅरलल BC. आणि आता आपण प्रूफ लिहूयात, सोपं आहे एकदम. आता इथं लिहा प्रूफ. ओके, आता या ठिकाणी एक लक्षात घ्या एक विषय, मला काय टार्गेट काय माझं, ED आणि BC पॅरलल दाखवणं. आता हे पॅरलल केव्हा असतील, समजा एक अशा प्रकारे आपला ट्रायंगल असेल, याच्यामध्ये समजा इथं आहे A आहे, E आहे, B आहे, D आहे, C आहे. हे दोघे पॅरलल केव्हा असतील, ज्यावेळेस AE अपॉन EB हा रेशो आणि AD आणि DC हा रेशो इक्वल असेल तर. म्हणजे माझं टार्गेट काय, AE अपॉन EC. माझं टार्गेट काय बाबा, मला टार्गेट काय दाखवायचं ते इथं लिहितो. AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC, हे इक्वल दाखवणं, बरोबर ना. AE अपॉन EB ओके आणि AD अपॉन DC हे जर इक्वल आलं तर समजायचं की हे दोघे जण पॅरलल आहेत, अन्यथा नाही. तर ते इक्वल दाखवण्याच्या अगोदर आपण काय करू, कुठली प्रॉपर्टी वापरू शकतो, तर इथं आपल्याला अँगल बायसेक्टर दिलेलं आहे, म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर पहिली गोष्ट लिहू शकतो इन ट्रायंगल ABC. आपला जो ट्रायंगल ABC आहे त्याच्यात पहिली गोष्ट बघा या ठिकाणी काय दिले, पहिली गोष्ट या दोन सेग कॉन्ग्रुएंट दिल्यात ना ते आपण लिहूया. चला पहिले हे लिहू. चला हे दोघं जण कॉन्ग्रुएंट दिले किंवा पहिला आकडा लिहू शकतो. इन ट्रायंगल ABC सेग AB कॉन्ग्रुएंट सेग AC. ओके, हे काय गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, पहिला मुद्दा. आता त्याच्यानंतर आपल्याला काय दिले, दुसरी गोष्ट काय दिले की BD इज बायसेक्टर ऑफ अँगल B. बरोबर, इफ BD, चला BD इज बायसेक्टर ऑफ, चला याला दुसरा नंबर देऊ, ऑफ अँगल B. बरोबर, हे पण आपल्याला गिवन मध्ये दिलंय. मग हा जर बायसेक्टर असेल तर काय फॉर्म्युला तयार होणार आपल्याला माहिती आहे. बायसेक्टर असेल तर फॉर्म्युला काय तयार होतो, याने कोणाचे दोन पार्ट केलेत, AC चे दोन पार्ट. AC चे दोन पार्ट काय, AD अपॉन DC, AD अपॉन DC. बरोबर, इज इक्वल टू, मग परत A पासून सुरुवात करायची, AB अपॉन BC, AB अपॉन BC. हे कुठला थेरम, अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, लिहिला अँगल बायसेक्टर थेरम, म्हणजे AD अपॉन DC आपल्याला मिळाला. दुसरी गोष्ट आपण चौथा पॉईंट या ठिकाणी लिहू शकतो की CE. बरं का, आता काय बाबा, CE इज बायसेक्टर ऑफ अँगल C. हे कशामध्ये बाबा, गिवन मध्ये.
लिहिलं. मग 5वा पॉईंट आपल्याकडे या ठिकाणी काय फॉर्म्युला तयार होईल. आता सीई जर का अँगल बायसेक्टर आहे तर या सीईने कोणाचे 2 पार्ट केलेत, एबीचे. ते काय, एई अपॉन ईबी. एई अपॉन ईबी इज इक्वल टू, दुसरे बघा, एई अपॉन ईबी लिहिलं की त्यानंतर एसी अपॉन सीबी लिहू आपण. एसी अपॉन सीबी. सीबी म्हणजेच बीसी. हे काय बाबा, तेच अँगल बायसेक्टर थेरम. मी शॉर्टकटमध्ये लिहिलं अँगल बायसेक्टर थेरम. आता 6वा पॉईंट बघा, लक्षात घ्या तुम्ही. 6व्या पॉईंटमध्ये तुम्ही जर नीट समजून घेतलं तर बघा, 3rd आणि 5th मध्ये बघा, 3rd आणि 5th मध्ये आपल्याला आपलं टार्गेट काय, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी दाखवायचं आहे. एई ईबी आणि एडी आणि डीसी दाखवायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं बीसी हा एक पार्ट इक्वलच आहे राईट साईडला. आणि एबीचा जर विचार केला, एबी बघा, हा एबी आणि हा एसी ह्या दोघांचा प्रॉब्लेम आहे, 2 वेगळे दिसतात. पण एबी आणि एसी कॉन्ग्रुएंट आहेत. बघा इथं आपण लिहिलंय एबी आणि एसी कॉन्ग्रुएंट आहे. मग हे एबी आणि एसी कॉन्ग्रुएंट आहे आणि बीसी तर एकच आहे. म्हणजे राईट हँड साईड तुमची इक्वल आहे. फ्रॉम 1, 3 आणि 5 वरून राईट हँड साईड इक्वल आहे, म्हणून लेफ्ट हँड साईड सुद्धा इक्वल आपण म्हणू शकतो. सो देअरफॉर एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी फ्रॉम 1 to 3. आता हे रफ करतो. फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1, 3, 5, 1, 3, 5, 1 to 3 नाही, 1, 3, 5, 1, 3 आणि 5 वरून बाबा हे दोघं जण इक्वल आहेत, 2 रेशो. मग हे 2 रेशो इक्वल आहे. एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन एबी इक्वल आहे. सो देअरफॉर ईडी पॅरलल बीसी हे कशावरून आपण म्हणू शकतो, बाय कन्व्हर्स ऑफ बीपीटी. इथं लिहायचं बाय कन्व्हर्स ऑफ बीपीटी. बीपीटीचा जो कन्व्हर्स आहे त्याच्यानुसार आपण सांगू शकतो ईडी पॅरलल बीसी. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. यस तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 सुद्धा आपण बघितलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 वरती चर्चा करू. पण 1.3 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तुर्तास इथेच थांबू. पण थांबण्याच्या अगोदर जाता एक काम करा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो. बाय मित्रांनो, धन्यवाद.